सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुमच्या स्वभावामुळे इतरांचं मन तुम्ही दुखावू नका. समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये बदल झाल्यानं तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोणतंही अनपेक्षित काम तुम्ही करू नका. व्यापारी वर्गाला नफा होईल. आर्थिक लाभासोबत सार्वजनिक व्यवहारांमध्ये वाढ होईल. कुटुंबाच्या सुखासाठी तुम्ही त्याग कराल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसामध्ये तुमचं नुकसान होईल. तुमचं कुणाशीही पटणार नाही. कामामध्ये तुम्हाला जास्त रस राहणार नाही, त्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. पैशाशी संबंधित व्यवहार किंवा गुंतवणूक तुम्ही आज करू नका. आर्थिक अडचणींसाठी तुम्हाला सामोरं जावं लागेल. नोकरदार लोकांना टोमणे ऐकावे लागतील. घरामध्ये काही घटना घडतील ज्यामुळे तुमचं नुकसान होईल. तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये आळशीपणा राहील. कोणतंही काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. घरातील कामं आणि व्यवसायातील कामं एकाच वेळी करताना अडचणी येतील. वडीलधाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही अनेक गोष्टींमधून मुक्त व्हाल. नोकरी आणि व्यवसायातील योजनेबाबत तुम्ही अस्वस्थ राहाल. संयमानं तुम्हाला काम करावं लागेल. घाईघाईनं निर्णय घेणं टाळा. तब्येतीमध्ये तुमच्या चढ उतार होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये यशस्वी व्हाल. तुमचा आळशीपणा वाढेल, अन्यथा तुम्हाला हानी होईल. कार्यक्षेत्रामध्ये परिस्थिती अनुकूल राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोक योजनांवरती काम सुरू करतील. योग्य दिशेनं काम केल्यास भविष्य तुमचं सुरक्षित होईल. सरकारकडनं तुम्हाला उदारता राहील. घरामध्ये सुख शांती राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा स्वभाव दानशूर होईल, ज्यामुळे अडचण पाहून तुमचं मन दुखावेल. तुमची फसवणूक मात्र होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. महत्त्वाची कामं तुम्ही प्राधान्यानं पूर्ण कराल. तुमच्या कामातील अडथळे आज पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या तुम्ही समाधानी असाल. महिलांना पैशांची चिंता सतावेल. इच्छा पूर्ण न झाल्यास संघर्ष वाढेल. तुमची तब्येत बिघडू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रतिकूल राहील. प्रकृतीमध्ये तुमच्या बिघाड होईल. कामातून तुम्ही कमी अपेक्षा कराल. काम कमी केल्यानं तुम्हाला नफा मिळेल. आज तुमच्या खर्चामध्ये अचानक वाढ होईल. फालतू खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचं काम बिघडेल. धार्मिक कार्य तुम्ही आज कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होतील. आज तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. परिणामी आजचा दिवस निराशाजनक नसेल. कोणत्याही कामातून तुम्हाला फायदा होईल. पैशांची आवक ही समाधानकारक राहील. कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. मनातील विपरीत विचार तुम्ही टाळा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. घरातील नवीन वस्तू तुम्ही खरेदी कराल. आरामदायी जीवन जगण्यावरती तुम्ही आज भर द्याल. घरगुती गरजांवरती तुम्ही पैसे खर्च कराल.
व्यवसायाची गती थोडी मंद राहील. आर्थिक स्थिती तुमची सुधारेल. कुणावरही जास्त अवलंबून तुम्ही राहू नका, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. वडीलधाऱ्यांकडनं मोलाचा सल्ला तुम्हाला मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढचे रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला फारसा लाभदायक नसेल. भविष्यामध्ये यशाचा मार्ग तुम्हाला खुला होईल. दिवसाची सुरुवात संथ गतीनं होईल. सर्व कामं नियमित वेळेवरती तुमची पूर्ण होतील. तुमच्या काम आणि व्यवसायाबाबत अधिक गंभीर तुम्ही राहाल. कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल. पैशांमुळे तुमचं मन हे निराश राहील. कामामध्ये तुम्ही समाधानी असाल. भविष्याबद्दल तुम्हाला चिंता सतावेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. भूतकाळातील चुकीच्या वागणुकीचा तुम्हाला आज पश्चात्ताप होईल. व्यवसायामध्ये मेहनतीचा फायदा तुम्हाला कमी होईल. आर्थिक उत्पन्न कमी राहील. नोकरदार लोक त्यांच्या आळशी वर्तनामुळे कार्यक्षेत्रामध्ये समस्या निर्माण करतील. तुमचं पोट खराब होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अनुकूल असेल. काम आणि घरामुळे तुमचा गुंता वाढेल. योजना योग्य दिशेनं वाटचाल करतील. व्यक्तिमत्वाच्या बळावरती समाजाकडनं तुम्हाला सन्मान मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. काटकसरीने बचत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोखमीची कामंही अनपेक्षितपणे फायदे देतील. आर्थिक बाबतीमध्ये कुटुंबाला तुम्ही मदत कराल. शारीरिक वेदना सतावतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा शांततेमध्ये जाईल. दिवसाची सुरुवात चांगली असेल. तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये फायदेशीर व्यवहार तुम्ही कराल, ज्यातून तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार नाही. उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त राहील. तुमच्या वागण्यामुळे लोक आकर्षित होतील. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.